तुम्हाला सिंपल मेकअप कसा करायचा ना, तेच दाखवणार आहे. आता सध्या ना, लग्न सराई चालूच आहे. त्यामुळे म्हणजे आपण सिंपलमध्ये पण कसं छान दिसू शकतो ना, हेच मी आज तुम्हाला म्हणजे कमी प्रोडक्टमध्ये छान कसं दिसता येईल ना, तेच दाखवणार आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात ना, प्रत्येकालाच पटकन तयार व्हायचं असतं. पण तरीही सुंदर आणि फ्रेश दिसणं, अशा वेळी सिंपल मेकअप हा सर्वात उत्तम पर्याय आहे. कमी प्रोडक्ट, कमी वेळ आणि नैसर्गिक लूक हाच साध्या मेकअपचा उद्देश आहे. चला तर मग आजच्या वापरासाठी साध्या आणि परफेक्ट मेकअप कसा करायचा ते मी दाखवते. हे जे 2 प्रॉडक्ट आहेत ना, त्यापासूनच ना मी तुम्हाला म्हणजे मेकअप कसा करायचा ना ते दाखवणार आहे. सुंदर मेकअपसाठी ना त्वचा हायड्रेट असणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे ना मी अगोदर चेहरा स्वच्छ धुवून घेतला होता पाण्याने. ते झाल्यानंतर म्हणजे तुम्ही ना अ, हायड्रेटसाठी म्हणजे सनस्क्रीन किंवा मॉइश्चरायझर लावू शकता. ते मी काही लावलेलं नव्हतं. पण ना तुम्ही लावू शकता आणि नंतर ना जी काय कोणती क्रीम आहे ती तुम्ही क्रीम यूज करू शकता. त्यामुळे ना म्हणजे कारण आपण सिंपल मेकअप करणार आहोत. त्यामुळे ना नवीन काही आपल्याला करायचं नाही आणि आपलं कसं असतं जर एखादा कार्यक्रम असला किंवा लग्न असेल, तर आपण काय करतो पैसे नसतील तरीही आपण म्हणजे आपलं एकच डोक्यात असतं, की हां, नाही आपल्याला ना मेकअप करायचा आहे, तर अ, आपल्याला पैसे लागतील आणि त्याच्यासाठी ना आपण बाहेर मार्केटमधून बरेच मेकअपचं सामान आणतो आणि त्यामुळे स्किन पण खराब होतेच आणि आपण ते डेली प्रॉडक्ट वापरत नसल्यामुळे ना आपल्याला ते सूटही नाही होत. त्यामुळे आपल्याला सुंदर दिसायचंय आणि नैसर्गिक लूक पाहिजे आहे. त्याच्यासाठी पैशाची काही गरज त्यामुळे जे आहे ना त्यातच छान दिसता येईल कसं तेच बघायचं आणि भारतीय परंपरेत साडीला विशेष स्थान आहे. पण नेहमीच जड मेकअप आणि भारी लूक आवश्यक नसतो. साधा सिंपल मेकअप आणि साडी याचं कॉम्बिनेशनही खूपच सुंदर, एलिगंट आणि क्लासी दिसतं. त्यामुळे 2 प्रॉडक्टमध्येच आपण मेकअप केलेला आहे. मी ना माझ्याकडं जी क्रीम होती ती मी लावली आणि सीसी क्रीम किंवा बेबी क्रीम तुम्ही यूज करू शकता. त्यामुळे ना आपल्याला फाउंडेशन किंवा बाकीचे प्रॉडक्ट काही घेण्याची गरज नाही लागत आणि जर तुम्ही कॉम्पॅक्ट यूज करत असाल तर कॉम्पॅक्ट लावू शकता. मी काही नाही, मी कॉम्पॅक्ट कधी यूज नाही करत. त्यामुळे मी ना पाऊंड्स पावडरच लावलं होतं आणि त्यापासूनच मी माझा लूक क्रिएट केला होता. आणि तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला ना, ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि मी ना इथून पुढे माझे ब्लॉग असेच असतील, ज्यामुळे कसं सुंदर दिसायचं किंवा नवीन-नवीन हेअरस्टाईल आपण म्हणजे नवीन कसं काही करता येईल का, तेच बघणार आहोत. आजच्या आधुनिक काळात साडी ही फक्त पारंपरिक पोशाख राहिलेला नाही, तर ती स्टाईल, ग्रेस आणि एलिगन्स याचं परफेक्ट कॉम्बिनेशन